मराठी एक्सप्रेस. मनोज जरांगे पाटलांच्या सभांना तुफान प्रतिसाद. 100 एकराची जागा देखील कमी पडती. आता 300 एकरावरती सभा होणार आहे. पण या सगळ्यांचा खर्च कोण करताय? नेत्यांच्या अंगावर जेसीबीने फुले उधळली जातात. 52 जेसीबी मधनं फुले उधळली, 50 जेसीबी मधनं फुले उधळली, असे असंख्य व्हिडिओज आपल्या समोर आलाय. त्यांनी राज्यव्यापी दौरा काढलाय. आणि याचं नियोजन कसं होतंय, प्रतिसाद कसा मिळतोय, आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे 14 ऑक्टोबरला तब्बल 150, 200 ते 300 एकरवर सभा होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या सभेला कोण पैसा पुरवतोय, कुणाची मदत मिळतीये? मनोज जरांगे पाटील यांनी काढलेला राज्यव्यापी दौरा हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा यशस्वी होताना दिसतोय. आज मनोज जरांगे पाटील यांची नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान मराठा बांधवांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये छगन भुजबळ यांचा समाचार घेतला. पण सगळ्यात शेवटी ते असं म्हणाले की आता मी भुजबळांच्या विरोधात बोलणार नाही, कारण गेली 3 दिवस मी त्यांच्या विरोधात कुठलाही शब्द बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की आता भुजबळांनी मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही अशी आपली भूमिका जाहीर केल्यामुळे आता त्यांना विरोध करण्याचं किंवा त्यांच्यावरती बोलण्याचं आपण टाळतो आहे. पण तरी त्याच्या आधी त्यांनी तोंडसूक घेतलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मंडळी, ज्या वेळेस एखादा नेता बाहेर पडतो त्याला त्याच्या राजकीय कारकिर्दीतली किंवा त्याच्या स्वतःच्या आर्थिक गोष्टींमधली पुंजी लावून आपल्या सगळ्या सभांना यशस्वी करावं लागत असतं. पण इथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यव्यापी दौरा हा आता मनोज जरांगे पाटील यांचा सुरू आहे. परंतु या सगळ्या दौऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. 50 जेसीबी मधनं फुलं उधळली गेली, 52 जेसीबी मधनं फुलं उधळली गेली, 10 जेसीबी मधनं फुलं उधळली गेली. अतिशय भव्य अशी सभा पार पडली, विराट सभा पार पडली. लाखो कार्यकर्ते उपस्थित होते, लाखो मराठा बांधव उपस्थित होते. या सगळ्या आशयाच्या बातम्या आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या बातम्या आपण पाहिल्यात, जवळून पाहिल्यात. पण म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाची गरज असते ती आर्थिक नियोजनाची. या सगळ्या आर्थिक नियोजनामध्ये कोण मनोज जरांगे पाटील यांना मदत करत आहे? मनोज जरांगे पाटलांच्या मागे कुणाचा हात आहे, कुणाची शक्ती आहे, आर्थिक ताकद कुणाची, हा प्रश्न निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि याच प्रश्नावरती प्रकाश टाकण्यासाठी आज आपण काही गोष्टी या जाऊन बघितल्या, काही गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नुकताच बीडची सभा पार पडली. 52 जेसीबी मधनं मनोज जरांगे पाटील यांच्या अंगावर फुलं उधळण्यात आली. पण जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सुद्धा त्यांनी राज्यव्यापी दौरा काढलेला आहे. या दौऱ्याचं नियोजन कसं आहे, प्रतिसाद कसा मिळतोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 14 ऑक्टोबरला तब्बल 100 नाही तर आता 250 ते 300 एकरावर त्यांची सभा होणार आहे. आणि या सभेला नेमकं कोण मदत करतंय, कोण पैसा पुरवतंय, कोण आर्थिक आणि इतर मदत त्यांना मिळवून देत आहे, या सगळ्या गोष्टींना आज आपण उजाळा देणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण 17 दिवसानंतर 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून सोडवलं गेलं. सरकारला मागण्या मान्य पूर्ण करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला. पण या दरम्यानच्या काळात आपलं साखळी उपोषण चालूच राहील हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करून टाकलेलं होतं. जरांगे पाटलांची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अंतरवाली सराटीला जाण्याआधी आजूबाजूच्या 2-3 गावांना भेटी दिल्या. तेव्हा लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आणि गेल्यानंतर जमलेली गर्दी पाहता अंतरवाली सराटीमध्ये थांबून चालणार नाही, तर महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. मागण्या मान्य झाल्या की तिथेच आंदोलनं संपतात. पण जरांगे पाटलांनी या मागणीची खरी मेक व्यवस्थित ओळखली आणि 40 दिवसाचा अल्टिमेटम देत मराठा बांधवांच्या मनात आरक्षणासाठी पेटवलेली मशाल तेवत ठेवायची ही भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रभर ते फिरतात, मराठा बांधवांना भेटतात आणि ते परफेक्ट लक्षात घेत आहेत की 14 ऑक्टोबरला सरकारच्या निर्णयाच्या 10 दिवस आधी जरांगे पाटलांनी सरकारला मराठा समाजाच्या
भव्य सभेची तयारी ही कशी आहे दाखवून दिलेलं आहे. आयोजन सध्या सुरू आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून लाखोनी समाज एकवटणार आहेत. सांगितलं जातं की 50 ते 52 लाख लोक या सभेसाठी येणार आहेत. तर या दौऱ्यांचं नियोजन होतं तरी कसं? या दौऱ्यात आंतरवाली सराटीपासून याला सुरुवात झाली. जालन्यातले इतर गावं हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, संभाजीनगर अशा तब्बल 13 जिल्ह्यांमधनं हा दौरा होतोय. या दौऱ्याचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर नंतर होणार आहे. पण या दौऱ्यामध्ये ते लोकांना नेमकं काय सांगतायत, तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल, त्यासाठी कोणते निकष आहेत हे ते लोकांना समजावून सांगतात. आणि या अशा काही सभा देखील आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्धही केलेल्या आहेत. पण हे आरक्षण टिकणारं पाहिजे असेल तर 40 दिवसांचा वेळ हा सरकारला दिला पाहिजे होता. आरक्षण शिकून घ्या, समजून घ्या, आपल्यात एकमेकांना शिकवत नाही तर शिकवलं गेलं पाहिजे, नाहीतर आपले लोक मागे राहतील असं सांगत आरक्षण काय आहे हे ते आपल्या सभांमधनं सांगत आहेत. सगळे एकत्र व्हा, मराठ्यांनी आरक्षणाच्या संदर्भातले मतभेद दूर ठेवा. सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यामध्ये गटबाजी होऊ देऊ नका, आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, सावध राहा, आरक्षण मिळेपर्यंत लढत राहा, जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, आंदोलन शांततेतच करा असं आव्हान प्रत्येक सभेत मनोज जरांगे पाटील न विसरता करतायत. रस्त्यावर भेटणाऱ्या आणि लातूरवरून अहमदपूरला, सोलापूरहून बीडला या सभेवर वेळेवर ते पोहोचू शकलेले नाहीयेत, तरी तब्बल 5 ते 6 तास त्यांची वाट बघत ताटकळत थांबलेले मराठा बांधव आणि यातून सद्गदित झालेले मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची क्षमा देखील मागितली. काय करावं, मराठी सोडतच नाही अशा भाषेत त्यांनी या सगळ्या गोष्टींना सांगितलं. तर या सभेचं नियोजन कोण करतं? 2 व्हीलर नसणारे जरांगे पाटील 4 व्हीलर मधनं फिरतात. साहजिकच हे शक्यच आहे. आणि त्यांना गाड्या कोण देतं? तर जरांगे पाटील ज्या जिल्ह्यात जातात, त्या गावात जातात, त्या गावातले लोक हे जरांगे पाटील यांच्या गाड्यांची आणि जेवणाची, राहण्याची व्यवस्था करतात. या सगळ्यांचं नियोजन ते करतात असं स्थानिक पत्रकार सांगतात. तर नियोजन कोण करतं? तर जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा जो त्यांनी काढलेला आहे, त्यांच्यासोबत मराठा आरक्षणसाठी लढणाऱ्या समन्वयक समितीने या दौऱ्यामध्ये फिरत असताना स्वतःकडे 2 व्हीलर नाही, पण मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांची अरेंजमेंट हे त्या जिल्ह्यातल्या त्या मराठा आरक्षणाच्या लढ्यातल्या समन्वयकांनी केल्याचं काही पत्रकारांच्या मते समोर आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन त्या जिल्ह्यातल्या, त्या गावातल्या, त्या तालुक्यातल्या लोकांकडनं केलं जातं असं स्पष्ट होतं. तर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनकर्त्यावर लाठी हल्ला झाल्यानंतर त्या गावामध्ये भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की 10 दिवस आधी या मराठा समाजाची ताकद आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत. तर या सभेचं, एवढ्या मोठ्या भव्य अशा विराट सभेचं आयोजन कसं झालंय? ही जागा मोठी हवी, स्टेज मोठा हवं, जेवणाची व्यवस्था हवी, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था हवी आणि त्यासाठी लागणारा खर्च, याला सगळं कोण करतंय, याचं नियोजन कोण करतंय, याचा जर का आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये संपूर्ण मराठा बांधव एकत्रित आलेले आहेत. मंडळी, 14 तारखेला होणाऱ्या सभेसाठी कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कुठल्याही राजकीय नेत्याकडून निधी गोळा करण्यात आलेला नाहीये असं ठामपणे सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सर्व मराठा बांधव एकत्रित येऊन आम्ही देखील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आमचं योगदान देणार असं उत्स्फूर्तपणे सांगत आहेत. प्रत्येक मराठा तरुण हा मी स्वयंसेवक होणार असं उत्स्फूर्तपणे सांगत आहे. प्रत्येक मराठा बांधव हा आपल्या गाड्यांमध्ये बसवून मराठा बांधवांना सभास्थळी घेऊन जाणार असं सांगत आहे. प्रत्येक मराठा बंधू भगिनी आपण आपल्या खानपानाची व्यवस्था स्वतः करून घेऊ, पण सभेला जाऊ असं सांगत आहेत. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एकच गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावीशी वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा कुठल्या राजकीय पार्टीशी संबंधित नाहीये, कुठल्या राजकीय नेत्याशी संबंधित नाहीये, तर हा लढा हा प्रत्येक मराठा बांधवाचा लढा आहे. त्यामुळे हा प्रत्येक मराठा बांधव आपण या लढ्यामध्ये तितक्याच आत्मीयतेने आणि तितक्याच प्रखरतेने सामील आहोत, समाविष्ट आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय.
महिला बंधू भगिनी हे या लढ्यासाठी 14 तारखेला एकत्र येणार आहेत. 50 ते 51 लाख लोक हे मराठा बांधव हे या सभास्थळी जमणार असं गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. आणि त्यासाठी पूर्वी 100 एकर जागा ही घेण्यात आलेली होती. गावकऱ्यांनी ती जागा उत्स्फूर्तपणे स्वतःहून दिलेली होती. त्या जागेवरती त्या शेतामध्ये काही ठिकाणी सोयाबीनचं पीक होतं, काही ठिकाणी तुरीचं पीक होतं. ते तुरीचं आणि सोयाबीनचं आणि इतर पिकं मोडून शेतकऱ्यांनी ही जागा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर आम्ही स्वतः इथे स्वयंसेवक म्हणून लढणार आहोत असं देखील कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जातं. तर म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपण निश्चितपणे एकच सांगू शकतो की या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही एका व्यक्तीची, एका पक्षाची, एका राज्याची किंवा एका राजकीय पक्षाची मदत नाहीये. इथे सर्व मराठा आपला पोटाला चिमटा देऊन ही मदत उभी करतोय आणि स्वतः लढण्यासाठी समोर येतोय. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चित शेअर जरूर करा. मराठी एक्सप्रेस.